Good morning, my dear students. In this video, we will discuss about expression for pressure. Let us say that pressure is P exerted by a liquid at a point inside it. तर ते प्रेशर काय आहे हे समजून घेण्यासाठी हा एक छोटासा एक्सपेरिमेंट आहे, छोटंसं एक एक्सप्रेशन आहे, ते आपण डिटेलमध्ये काय आहे ते बघू. तर हा एक्सपेरिमेंट समजून घेण्यासाठी किंवा हे जे काही डेरिव्हेशन आहे ते समजून घेण्यासाठी एक समोर डायग्राम आपल्याला दिसते. तर या डायग्राम मध्ये काय काय आहे ते पहिल्यांदा आपण डिटेलमध्ये बघू. मी एक बिकर घेतलेला आहे, एक प्लास्टिक बिकर घेतलेला आहे. ह्या प्लास्टिक बिकर मध्ये मी एक लिक्विड घेतलेला आहे. त्या लिक्विडची डेन्सिटी D अशी मी डिनोट केलेली आहे. ह्या लिक्विड मध्ये मी एक इमॅजिनरी सिलेंड्रिकल कॉलम कन्सिडर केलेला आहे, जो मी ब्ल्यू कलर मध्ये दाखवलेला आहे. त्या सिलेंड्रिकल कॉलमचा हा इथं असणारा बेस जो आहे, ह्या बेसचा एरिया मी स्मॉल a असा डिनोट केलेला आहे. आणि हा स्मॉल एरिया a किंवा हा बेस डेप्थ h एवढ्या किंवा त्याची जी काही डेप्थ आहे सरफेस पासून, ती किती आहे? डेप्थ h इतकी आहे. दोन लेवल इंडिकेट केलेले आहेत, लेवल 0 आणि लेवल B. लेवल 0 म्हणजे काय? दिस इज सरफेस ऑफ द लिक्विड. लेवल 0 ही सरफेस ऑफ द लिक्विड दाखवते आणि लेवल B काय दाखवते? तो इमॅजिनरी कॉलम जो सिलेंड्रिकल कॉलम आपण कन्सिडर केलेला आहे, त्या सिलेंड्रिकल कॉलमची इनसाइड द लिक्विड, त्या लिक्विड मध्ये डेप्थ किती आहे? h एवढी डेप्थ आहे. डेप्थ h इज अ स्मॉल लेटर h. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे बघा. व्हॉल्यूम ऑफ द इमॅजिनरी कॉलम ऑफ द लिक्विड V, हा जो काही इमॅजिनरी सिलेंड्रिकल कॉलम कन्सिडर केला, ह्या सिलेंड्रिकल कॉलमचा जर मला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा असेल, व्हॉल्यूम किंवा त्याची घनता जर मला कॅल्क्युलेट करायची असेल, तर ते मी कॅल्क्युलेट कशी करणार? ऑब्वियस, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू हाईट. एरिया जो काय आहे, क्रॉस सेक्शनल एरिया ह्या सिलेंड्रिकल कॉलमचा मल्टिप्लाय बाय करस्पॉन्डिंग हाईट. ह्या सिलेंड्रिकल कॉलमची ही जी हाईट आहे, ती हाईट मी मल्टिप्लाय करेल. सो क्रॉस सेक्शनल एरिया A मल्टिप्लाय बाय हाईट h. सो इट विल बी A इंटू h. नेक्स्ट, आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण एक बेसिक कन्सेप्ट समजून घेतली होती की व्हेनेवर वी आर कॅल्क्युलेटिंग थ्रस्ट इज नथिंग बट वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. थ्रस्ट हे दुसरं काही नसून जो ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केलेला आहे, त्या ऑब्जेक्टचं व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होणारं वेट म्हणजे थ्रस्ट असतो. तर या सिलेंड्रिकल कॉलमच्या बाबतीत सुद्धा जर मला थ्रस्ट कॅल्क्युलेट करायचा असेल, आणि थ्रस्ट मला कुठे कॅल्क्युलेट करायचं आहे? थ्रस्ट ऍट द बेस ऑफ द सिलेंड्रिकल कॉलम ऑफ द लिक्विड. म्हणजे हा जो काही मी सिलेंड्रिकल कॉलम कन्सिडर केलेला आहे, ह्या सिलेंड्रिकल कॉलमचा हा जो बेस मी कन्सिडर केलेला होता, लेवल B एवढ्या डेप्थला, ह्या बेसच्या ठिकाणी असणारा ऍक्ट होणारा थ्रस्ट मला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर तुम्ही थ्रस्ट कसा कॅल्क्युलेट करणार? तो थ्रस्ट म्हणजे नथिंग बट वेट ऑफ दॅट लिक्विड कॉलम. हा जो लिक्विड कॉलम ब्ल्यू कलर मध्ये आपल्याला दिसतोय, ह्या लिक्विड कॉलमचं वेट दॅट इज नथिंग बट द थ्रस्ट ऍट द बेस ऑफ द सिलेंड्रिकल कॉलम ऑफ द लिक्विड. हे वेट म्हणजेच काय असणार आहे? तो करस्पॉन्डिंग थ्रस्ट असणार आहे. आता जनरली आपण वेट कसं कॅल्क्युलेट करतो? बाय फॉर्म्युला, वेट इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो मास ऑफ द लिक्विड कॉलम, मला इथं मास म्हणजे काय कन्सिडर करावं लागेल? मास जो लिक्विड कॉलम कन्सिडर केलेला आहे त्याचं मास, केजी मध्ये त्याचं जे काही मास असेल ते मास ऑफ द लिक्विड कॉलम. सपोज ते मी लेटर m ने इंडिकेट केलं, इंटू g. g इज व्हॉट द ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता पुन्हा एक बेसिक फॉर्म्युला जो आपल्याला सगळ्यांना माहित आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी जर मला कॅल्क्युलेट करायची असेल तर मी कशी कॅल्क्युलेट करतो? मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मी जस्ट ह्या फॉर्म्युल्यामध्ये थोडेसे इंटरचेंज केलं, थोडंसं शफल केलं फॉर्म्युला. तर मी काय म्हणू शकतो? मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. सो मी असं इंडिकेट करू शकतो, मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. m इज इक्वल टू v इंटू d. आता पुन्हा मी इथं आलो,
मला थ्रस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. सो थ्रस्टचा फॉर्म्युला थ्रस्ट आपण कसं कॅल्क्युलेट करणार होतो, मास इंटू ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो इथं जो काही मी मास जो आहे हा मास इन टर्म्स ऑफ मी व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इथं लिहिला. सो मास इज इक्वल टू व्ही इंटू डी इंटू जी. जी इज ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पण याच्या अगोदरच आपण इथं कॅल्क्युलेट काय केलं होतं, बाय फॉर्म्युला व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया इंटू एच. व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया इंटू एच. पुन्हा इथला हा जो व्ही आहे हा व्ही मी ए इंटू एच न रिप्लेस केला. सो आता थ्रस्टचा फॉर्म्युला काय तयार होईल. सो thrust at the base of the cylindrical column of the liquid is equal to area into height into density into acceleration due to gravity. Right? आता pressure P exerted by the liquid at the depth H. मला ह्या एवढ्या डेप्थ H ला ह्या बेसला येणारं जे काही प्रेशर आहे P ते मला कॅल्क्युलेट करायचं होतं. सो ऑब्वियस प्रेशर आपण कसं कॅल्क्युलेट करतो, प्रेशर इज इक्वल टू थ्रस्ट डिवायडेड बाय एरिया. थ्रस्ट इज नथिंग बट वेट. सो थ्रस्ट इज इक्वल टू इथं आपण थ्रस्ट कॅल्क्युलेट केला, थ्रस्ट इज इक्वल टू ए इंटू एच इंटू डी इंटू जी. ए इंटू एच इंटू डी इंटू जी डिवायडेड बाय एरिया. सो एरिया मी काय कन्सिडर केला होता, हा बेसचा एरिया काय होता, ए होता. सो ह्या ए ला हा ए कॅन्सल होऊन जाईल. फक्त प्रेशर पी काय राहील, पी इज इक्वल टू एच इंटू डी इंटू जी. बरोबर. ए आणि ए मी कॅन्सल केला. प्रेशर काय राहिलं, प्रेशर म्हणजे काय प्रेशर आहे ते, प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड ऍट द डेप्थ एच. डेप्थ एच एवढ्या डेप्थला ह्या बेसला असणारं प्रेशर ते मी कसं देऊ शकतो, पी इज इक्वल टू एच इंटू डी इंटू जी. एच ही काय होती, डेप्थ होती. डी जे काय मी लिक्विड कन्सिडर केलं होतं त्या लिक्विडची ती डेन्सिटी होती. आणि जी इज व्हॉट द ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर हा मी पीचा फॉर्म्युला असा देऊ शकतो. अजून प्रेशर पी मी कसं डिनोट करू शकतो, अजून बाय फॉर्म्युला मी अजून कसं लिहू शकतो, प्रेशर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड डिस्प्लेस्ड मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ द लिक्विड मल्टिप्लाय बाय ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे मी ह्या बीकरमध्ये जे पाणी आहे, ह्या पाण्यामध्ये किंवा हे जे काही लिक्विड मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सपोज मी एखादी वस्तू किंवा एखादं कॉइन जर मी ह्याच्यामध्ये ड्रॉप केलं, इन्सर्ट केलं, तर ऑब्वियस त्याची जी घनता होती, त्याचं जे व्हॉल्यूम होतं तेवढं व्हॉल्यूमचा लिक्विड काय होईल, ह्या बीकरमधून बाहेर येईल. सो व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड डिस्प्लेस्ड त्याचं युनिट काय देतो आपण, मीटर क्यूब म्हणतो. मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ द लिक्विड, आपण जनरली डेन्सिटीचं युनिट काय देतो, केजी पर मीटर क्यूब म्हणतो. मल्टिप्लाय बाय ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी, त्याचं युनिट मीटर पर सेकंद स्क्वेअर. सो प्रेशरचं युनिट असतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे मी लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडच्या युनिटचा जर विचार केला, इथं व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड डिस्प्लेस्ड युनिट मीटर क्यूब होतं. मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ द लिक्विड डी होतं, युनिट केजी पर मीटर क्यूब होतं. इथला मीटर क्यूब आणि इथला मीटर क्यूब जर मी कॅन्सल केला, राहिलं ह्या दोन्हींच्या मल्टिप्लिकेशनचं युनिट फक्त केजी राहिलं. ह्या सगळ्याला मल्टिप्लाय बाय ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं युनिट काय होतं, मीटर पर सेकंद स्क्वेअर होतं. इथला मीटर क्यूब आणि इथला मीटर क्यूब कॅन्सल आउट झाला. ह्या टोटल राईट हँड टर्मचं युनिट काय राहील, केजी मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि दिस इज नथिंग बट व्हॉट, प्रेशर, युनिट ऑफ द प्रेशर. कारण न्यूटन आपण इंडिकेट कसा करतो, न्यूटन इज इक्वल टू व्हॉट, फोर्स इन न्यूटन. न्यूटन इज युनिट ऑफ अ फोर्स. फोर्स बाय फॉर्म्युला आपण कसा देतो, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍसिलरेशन. मासचं युनिट काय, केजी. ऍसिलरेशनचं युनिट काय, मीटर पर सेकंद स्क्वेअर. सो न्यूटन इज नथिंग बट केजी मीटर पर सेकंद स्क्वेअर. राईट. सो प्रेशर मी कसं इंडिकेट करू शकतो, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. So pressure is equal to volume of the liquid displaced multiplied by density of the liquid multiplied by acceleration due to gravity. So this is expression for pressure exerted by a liquid at a point inside it, or when this liquid column we are considered inside this liquid and we have considered the base at a depth H and having the area A. So pressure is equal to, in that case, pressure is equal to H into D into G. Thank you.